मित्रांनो, एम.एच नर्सिंग सी-ई-टी 2026 या एक्झामची तयारी तुम्ही देखील करताय, तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. कारण आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला केमिस्ट्री या सब्जेक्टचे एम-सी-क्यू क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवणार आहे. यामध्ये पी-वाय-क्यूज क्वेश्चन्स देखील असणार आहेत. तर मित्रांनो, मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रत्येक क्वेश्चन डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता मित्रांनो, तुम्हाला केमिस्ट्री सोबतच इंग्लिश, बायोलॉजी, फिजिक्स आणि केमिस्ट्री या पाचही सब्जेक्टमध्ये टॉप करायचं असेल तर तुमच्यासाठी आमच्याकडे कोर्स आहे. त्यामध्ये लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, ते कधी मिस झाले तर रेकॉर्डेड लेक्चर्स देखील अवेलेबल असतील. फुल सिलेबस प्लस चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज असतील. तुमचा अभ्यास कुठपर्यंत झालाय हे चेक करण्यासाठी प्रॅक्टिससाठी क्वेश्चन बँक असेल आणि फुल सिलेबस नोट्स देखील असतील फॉर रिव्हिजन. यासोबतच काउन्सिलिंग कोर्स असेल, मेंटरशिप फ्री असणार आहे. या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत आणि याची नवीन लाईव्ह बॅच सुरू होतीये येणाऱ्या 1 तारखेपासून. तर लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा. आता मित्रांनो, तुम्हाला नर्सिंग सोबतच पीसीएम सीईटी, पीसीबी सीईटी, नीट, जेडबलई यांचे देखील कोर्सेस करायचे असेल तर त्याचे देखील आपल्याकडे बॅचेस आहेत. ती देखील लाईव्ह बॅच सुरू होते 1 तारखेपासून. आता मित्रांनो, सगळ्या फॅसिलिटी सेम असणार आहे. ओके. आता मित्रांनो, हे बॅचेस घेण्यासाठी, तुमचे सब्जेक्ट शिकवण्यासाठी आपल्याकडे एक्सपर्ट टीचर आहेत, एक्सपर्ट टीम आहे. जे फिजिक्ससाठी सोहेब सर आहेत, केमिस्ट्रीसाठी सोहेल सर आहेत, बायोलॉजीसाठी स्नेहल मॅम आहेत, नर्सिंग मी स्वतः शिकवते, इंग्लिशसाठी सोफिया मॅम आहेत. प्रत्येक सब्जेक्टसाठी वेगळे टीचर आहेत, सेपरेट टीचर्स आहेत आणि रोज लाईव्ह लेक्चर आपले होतात प्रत्येक सब्जेक्टचे. सो लवकरात लवकर तुम्ही कोर्स जॉईन करा. आता मित्रांनो, जर तुम्हाला हे पाचही कोर्स ॲट अ टाइम घ्यायचे असेल तर त्याची कॉम्बो फीस असणार आहे 10,000 रुपये आणि जर सिंगल कोर्स बाय करायचं असेल तर त्याची प्राइस असणार आहे फक्त 500 रुपये. तर लवकरात लवकर कोर्स जॉईन करा. कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करून तिथून देखील कोर्स तुम्ही एनरोल करू शकता. आणि कुठल्याही प्रकारचे डाऊट असेल तर मी स्क्रीनवरती 2 नंबर दिले आहेत. त्या नंबरवरती तुम्ही कोणत्याही टाइमला कॉल करून तुमचे डाऊट्स क्लिअर करू शकता. चला तर आता आजच्या क्वेश्चन्स कडे बोलूयात. फर्स्ट क्वेश्चन आहे, विच ऍसिड इज प्रेझेंट इन विनेगर? विनेगर मध्ये कोणता ऍसिड असतं हे विचारलंय. आता विनेगर टेस्ट सुअर, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ऍसिटिक ऍसिड असतं आणि ऍसिटिक ऍसिडचा फॉर्म्युला असतो CH3COOH. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. Acetic acid is present in vinegar. Next question. The most abundant gas in atmosphere is? Abundant gas atmosphere मधला कोणता आहे? म्हणजे लार्ज अमाउंट मध्ये, सगळ्यात जास्त लार्ज अमाउंट मध्ये atmosphere मध्ये कोणता गॅस आहे विचारलाय. तर तो असतो नायट्रोजन आणि तो किती टक्के असतो तर 78% असतो, 78%. मोस्ट गॅस इन द एअर. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. एखाद्या वेळेस पर्सेंटेज सुद्धा विचारू शकतात, त्यामुळे मी इथे पर्सेंटेज तुम्हाला सांगितलंय. मित्रांनो पहा, आपण प्रत्येक प्रश्न एकदम डिटेलमध्ये नाही सांगते, कारण आपल्या बॅच मध्ये आपण प्रत्येक टॉपिक डिटेलमध्ये डिस्कस करत असतो. सो आता मी तुम्हाला, आपल्याला व्हिडिओ पण लेंदी नाही करायचा, तुम्हाला बोर पण नाही करायचा, त्यामुळे मी प्रत्येक क्वेश्चनचं शॉर्टमध्ये एक्सप्लेनेशन देते. तुम्ही जर कोर्स जॉईन केला तर त्यामध्ये आपण आधी टॉपिक डिटेलमध्ये डिस्कस करतो, सगळे डाऊट्स क्लिअर करतो, त्यानंतर एमसीक्यू सॉल्व्ह करतो आणि पीवायक्यू सॉल्व्ह करतो. देन नेक्स्ट टॉपिक वरती जात असतो. सो असं आपलं शिकवण्याची सिस्टीम आहे. टेस्ट सिरीज वगैरे तर असतातच नॉर्मल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आता. विच एलिमेंट हॅज ॲटॉमिक नंबर 1? कोणत्या एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर 1 असतो? आता ॲटॉमिक नंबर म्हणजे काय? ओनली 1 प्रोटॉन. फक्त किती? 1 प्रोटॉन. लिहून देते, ॲटॉमिक नंबर म्हणजेच काय? ओनली 1 प्रोटॉन. आता हेलियम, हायड्रोजन, लिथियम आणि ऑक्सिजन यामध्ये 1 प्रोटॉन कशामध्ये असतं तर हायड्रोजन मध्ये असतं. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन काय असेल? बी. ओके. इट इज द लाइटेस्ट एलिमेंट अँड इट हॅज ॲटॉमिक नंबर 1. नेक्स्ट क्वेश्चन.
CO स्टँड्स फॉर, CO कशासाठी थांबतो, तर CO स्टँड्स फॉर कार्बन मोनॉक्साईड. इट इज अ पॉइझनस गॅस. कार्बन मोनॉक्साईड. CO स्टँड फॉर कार्बन मोनॉक्साईड. हा कसा गॅस आहे, तर पॉइझनस गॅस आहे. विथ 1 कार्बन अँड 1 ऑक्सिजन ॲटम. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल सी. नेक्स्ट क्वेश्चन. द मास नंबर इज. मास नंबरची काय डेफिनेशन असते, मास नंबर टेल्स द वेट ऑफ द न्यूक्लियस. वेट ऑफ न्यूक्लियस. आणि वेट ऑफ न्यूक्लियस काय असतं, तर मास नंबर इक्वल्स टू काय येणार, वेट ऑफ न्यूक्लियस म्हणजेच प्रोटॉन्स प्लस न्यूट्रॉन्स. ओके, त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन. विच मेटल इज एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम बॉक्साइट ओर. बॉक्साइट ओर पासून मधून कोणता मेटल एक्स्ट्रॅक्ट केला जातो. आता बॉक्साइट इज द मेन ओर यूज टू ऑप्टेन ॲल्युमिनियम. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन. ब्रास इज अन अलॉय ऑफ. ब्रास हा कोणत्या मेटलचा अलॉय आहे, तर इट इज मिक्सचर ऑफ 2 मेटल्स विच इज कॉपर अँड झिंक. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए. ब्रास इज अन अलॉय ऑफ कॉपर अँड झिंक. ओके. ब्रास हा शायनी असतो आणि युटेन्सिल्स मध्ये याचा यूज केला जातो. ब्रासचा कधी कधी यूज सुद्धा विचारला जातो, त्यामुळे युटेन्सिल्स मध्ये त्याचा यूज केला जातो. आणि त्याचं टेक्स्चर कसं असतं, तर शायनी टेक्स्चर असतं. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. सीएनजी मेनली कंटेन्स. सीएनजी मध्ये जास्त प्रमाणात काय असतं, तर नॅचरल गॅस असतं, कंप्रेस नॅचरल गॅस, मोस्टली मिथेन गॅस. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. मिथेनचा फॉर्म्युला काय, CH4. सीएनजी मेनली कंटेन्स मिथेन अँड केमिकल फॉर्म्युला आहे CH4. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आता. विच ऑफ द फॉलोइंग इज अन ऑर्गॅनिक कंपाऊंड. खालीलपैकी कोणता ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे हे विचारलंय. आता ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेन कार्बन अँड हायड्रोजन बॉन्ड्स. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मध्ये काय असतं, तर कार्बन त्यासोबतच हायड्रोजन बॉन्ड्स असतात. ओके. आणि याचा फॉर्म्युला काय येणार आहे, C2H6. हा जो आहे तर हा आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड, कारण याच्यामध्ये कार्बन पण आहे आणि हायड्रोजन बॉन्ड सुद्धा आहे. त्याच्यामुळे हा काय झाला, ऑर्गॅनिक कंपाऊंड झाला. समजलं. आता कार्बन हायड्रोजन बॉन्ड म्हणजे CH असं. समजलं. आता इथे कसं असतो, असा याचं स्ट्रक्चर असं होऊन जाईल. C2H6 हा झाला मिथेन, सॉरी हा झाला ऑर्गॅनिक कंपाऊंड. ओके, ज्याच्यामध्ये हायड्रोजन आणि कार्बनचे बॉन्ड्स आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ऍसिड टर्न्स ब्ल्यू, लिटमस M2. ऍसिडचं कन्व्हर्जन विचारलंय. ऍसिड चेंजेस ब्ल्यू लिटमस टू रेड अँड बेस चेंजेस रेड लिटमस टू ब्ल्यू. ऍसिडचं काम काय असतं, ऍसिड काय करतं, ब्ल्यूला कशामध्ये कन्व्हर्ट करतं, तर रेड मध्ये. इथे आपल्याला विचारले तेच, सो करेक्ट ऑप्शन असेल बी. आणि जर बेसचं विचारलं असतं तर काय आलं असतं, बेस चेंजेस रेड लिटमस टू ब्ल्यू. समजलं. आता मित्रांनो, हे होते आजचे क्वेश्चन्स केमिस्ट्रीचे. अजून कोणत्या सब्जेक्ट वरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट डाऊन करत चला. आणि असे काही डाऊट असतील जे कमेंट्स थ्रू सॉल्व्ह होत नाहीयेत किंवा तुम्हाला शेअर करता येत नाहीये, तर तुम्ही कॉन्टॅक्ट नंबरवरती सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता. तिथे देखील तुमचे डाऊट सॉल्व्ह केले जातील. आता मित्रांनो, लवकरात लवकर कोर्स जॉईन करा. आधीच बऱ्याच विद्यार्थ्यांनी कोर्स जॉईन केलेला आहे आणि त्यांची बॅच व्यवस्थित सुरू आहे. तर तुम्ही देखील बॅचला जॉईन करा आणि लवकरात कोर्स जॉईन करा. आता तुम्ही कोर्स जॉईन केल्यानंतर लगेचच्या लगेच तुम्हाला सगळ्या गोष्टी ऍक्सेस होतात. व्हॉट्सअप ग्रुपवर ऍड केलं जातं. तर सगळ्या गोष्टी आपल्या खूप पद्धतशीर आहेत आणि आपल्या मागच्या बॅचचा रिझल्ट देखील
तितकाच छान आहे. सो लवकरात लवकर बॅच जॉईन करा. आता आपलं लेक्चर इथेच थांबूया. थँक यू. हॅव अ नाईस डे. बाय.